नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो. आर टी म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत फॉर्म भरण्यास तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली. याद्वारे तुम्ही तुमच्या मुलांना मोफतमध्ये शिक्षण देऊ शकता. आता कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला याचा फॉर्म भरायचा मुदतवाढ देण्यात आलेली त्याची A to Z माहिती आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघू शकता आर टी अर्ज भरण्यासाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ. या ठिकाणी झूम करतो मी. बघू शकता आर टीचे जे प्रवेश आहेत ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता या ठिकाणी बघू शकता मुदतवाढ का देण्यात आली आहे, तर आर टी अंतर्गत राखीव 25% जागावर प्रवेश घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 10 दिवसाचा वाढवून कालावधी देण्यात आलेले. अगोदर बघू शकता या ठिकाणी मागील 15 दिवसात पोर्टलवर केवळ 702 अर्ज झालेले आहेत. म्हणजेच काय, तर धुळे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 702 अर्ज या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आलेले. आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून मिळणारा प्रतिसाद यावर्षी अत्यंत मंदावलेला आहे. कारण मित्रांनो, जो न्यू रूल आला आहे की जो तुमच्या लोकेशनपासून या ठिकाणी जवळची शाळा जी गव्हर्नमेंटची असेल ती दाखवली जाते. अर्ज भरण्यास 16 एप्रिलपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हणजे 16 एप्रिलपासून अर्ज सुरू करण्यात आले होते ते 30 एप्रिलपर्यंत. 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सूचना देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील फक्त केवळ 702 पालकांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यामुळेच या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली. ती मुदतवाढ तुम्हाला 10 मेपर्यंत देण्यात आलेली. म्हणजेच 10 दिवसाचा वाढवून कालावधी देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचं या ठिकाणी ॲडमिशन करू शकता. त्याचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. यावर्षी जागांच्या तुलनेत दाखल अर्जाचे प्रमाणही खूप कमी राहण्याची शक्यता आहे. कारण काय, तर या ठिकाणी आर टीमध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांचा समावेश केलेला हा परिणाम आहे. या निर्णयामुळे मात्र या ठिकाणी पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवल्या जातात. अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन 10 मेपर्यंत करू शकता. त्यासाठी तुम्हाला 10 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. लवकरात लवकर तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.